वडीलधारी मंडळी, शेतकरी बांधव, तरुण कार्यकर्ते, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पारा सर्कलचे सर्व नेते मंडळी, सर्वांची नावं घेणं शक्य नाही. उपस्थित असणारे सर्व गावकरी, झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं गावातील लोकांनी सहकार्य केल्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. प्रत्येक वेळेस मागच्या काळात देखील आपण महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे हे गाव राहिलेलं आहे. आजचा जो संवाद दौरा आपण सुरू केलेला आहे हे काय आपला वैयक्तिक नाही, हा महाविकास आघाडीचा संवाद दौरा आहे. आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, हे भविष्यामध्ये निर्णय घेतील. त्या ठिकाणी भविष्यामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची नाही द्यायची, परंतु आपला एक निर्णय या ठिकाणी पक्का झाला पाहिजे की जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या महाविकास आघाडीच्या मागे आपण खंबीरपणे उभा राहणं पाहिजे. की आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपण निर्णय घेण्यासाठी हा संवाद दौरा आहे. हा संवाद दौरा करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये विकास कामं आपण जी केलेली आहेत ती आपण सांगतोय. ह्यांनी 5 वर्षामध्ये आपलं कसं नुकसान केलं हे आपण सांगतोय आणि भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत हे देखील आपण या ठिकाणी सांगतोय. आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पाण्याचा. आपल्या वाशी तालुक्यामध्ये मागच्या काळामध्ये आपण काँग्रेसच्या राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या राज्यामध्ये आपण येसवंडीचा तलाव केला, पिंपळगावचा तलाव केला, तुमच्या कडकनाथवाडीचा केला, दुधाळवाडीचा केला, इसरूपचा तलाव केला आणि पाण्याचं शाश्वत पाणी आपण त्या गावाला मिळवून दिलं. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या लोकांनी काय केलं, कुठल्या तरी गावामध्ये 200-400 मीटर नदी नाला खांदायचा जो पुढच्या वर्षी लगेच गाळाने भरतो आणि मलमपट्टी करण्याचं काम केलं. त्यांना फक्त दाखवायचं होतं की आम्ही काहीतरी करतोय, खिशातून गेलं असं दाखवलं, परंतु नंतर 6 महिन्यांनी त्या सर्व कामाची बिलं ह्यांनी या ठिकाणी काढलेली आहेत. आपण जे काम केले ते शाश्वत पाणी आहे. पुढच्या 50 वर्षांमध्ये सुद्धा लिंगी पिंपळगावच्या तलावामध्ये त्या ठिकाणी पाणी राहणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुसरा महत्वाचा विषय विजेचा. शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो विजेचा. ह्याच्यामध्ये पारडी फाट्याचं 33 kV आपण केलं, लिंगी पिंपळगावचं 33 kV केलं, येसवंडीचं केलं, वरुडचं केलं, असे 15 ते 20 33 kV आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या काळामध्ये केले. 220 kVचं सबस्टेशन परांडा तालुक्यामध्ये केलं. परंतु ह्या 4.5 वर्षामध्ये एकही नवीन 33 kV आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी विजेच्या संबंधात कसलंही लक्ष दिलं नाही, त्यामुळे विजेची कमतरता भासते आहे. ह्या 33 kV वर निदान 5चा ट्रान्सफॉर्मर जरी बसवला असता तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लाईटीची परिस्थिती चांगली राहिली असती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 मुद्दे होते जास्त शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे. एक म्हणजे सोयाबीनचा भाव 10-11 हजार पर्यंत गेलेला भाव आज 4,500 पर्यंत आलाय. लोकसभा झाल्यानंतर तरी हे सरकार काहीतरी वेगळा विचार करत चांगले शेतकऱ्याचे निर्णय घेतील असं वाटलं होतं, परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा सरकारने आधारभूत किंमत सोयाबीनची फक्त 5,000 ठेवलेली. सरकारने जर किंमत 5,000 ठेवली तर शेतकऱ्यांना 10-11 मिळणार कसे? 2-2 वर्ष सोयाबीन आपण घरी ठेवलं होतं तरी सुद्धा आपल्याला त्याला भाव मिळाला नाही. आपला भूम असेल, वाशी परिसर असेल, हा दुधाचा भाग आहे. जवळजवळ 4-5 लाख लिटर दूध आपल्या मतदारसंघामध्ये 5 रुपयाचं अनुदान त्यांनी घोषित केलं होतं. कुणाला सुद्धा हे अनुदान मिळालेलं नाही. त्याच्या अटी आणि शर्ती त्यांनी एवढ्या टाकलेल्या आहेत की ती पूर्तता कोणीही करू शकत नाही आणि आपल्या दुधाला 5 रुपयाचं अनुदान जे मिळणं गरजेचं होतं ते मिळालेलं नाही. त्यामुळे आपला हा व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे.
गेल्या 5 वर्षामध्ये आपण आपला पराभव झाला, आपण तो स्वीकारला, परंतु 5 वर्षापासून आपण लोकांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या अडीअडचणीच्या कामाला आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. ज्यावेळेस शेतकऱ्यांना अडचण आली त्यावेळेस पीक विमा कंपनीकडे जाऊन आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 25% पीक विमा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आपण प्रयत्न केला. म्हणजे फक्त कलेक्टरकडे जाऊन केला नाही, तर शेतामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद सर्कलला 2-4 गावाला आपण गेलो, पिकाची पाहणी केली आणि पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. आज राहिलेला 75% पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ह्याच्याबद्दल कोणत्याही सध्याच्या आमदारानं आणि पालकमंत्र्यानं या ठिकाणी आवाज उठवलेला नाही. 25% पीक विमा तुम्ही देता पीक खराब झालं म्हणून, मग राहिलेला 75% तुम्ही पीक विमा शेतकऱ्यांना का देत नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपला या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. हे विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. जे जे शेतकऱ्याचे अडचणीचे विषय आहेत त्याच्यावर आपण प्रयत्न केलाय, परंतु निवडून दिलेले जे आपण आमदार होते, पालकमंत्री होते, त्यांनी पीक विमा हा शब्द त्यांच्या 5 वर्ष भाषणामध्ये एकदा सुद्धा काढलेला नाही. पीक विम्याबद्दल बोललेले नाही. जे शासनाच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचे पैसे आले त्याचं सुद्धा 2 वर्ष झालं आज वाटप अनेक 25% लोकांचं तसंच राहिले. पालकमंत्र्याला अधिकार होता हे पीक विम्याबद्दल भांडण्याचा. तिकडे दुसरीकडे ओम दादा असतील, कैलास दादा असतील, त्यांनी पीक विम्याच्या ह्याच्यावर उपोषण केली, मागणी केली, परंतु तशा पद्धतीनं पालकमंत्र्याकडे अधिकार असताना सुद्धा पीक विम्यावर त्यांनी कसल्याही पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आपण जर पाहिलं तर त्यांनी एक सुद्धा तलाव आपल्या मतदारसंघामध्ये केलं नाही. मी जबाबदारीने सांगतोय, एक सुद्धा 33 केवी केलं नाही आणि एक सुद्धा सार्वजनिक बिल्डिंग ऑफिसेसची एखादी सुद्धा इमारत आपल्या वाशी तालुक्यामध्ये, भूम तालुक्यामध्ये, परांडा तालुक्यामध्ये उभा केलेली नाही. वाशीला सेंट्रल बिल्डिंग आपण केली, तहसीलची इमारत केली, तिथंच आपलं बीडीओचं ऑफिस आहे, कोर्टाची बिल्डिंग आपण केली, बस स्टँड आपण केलं आणि ह्या इमारती आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांच्याकडं आरोग्य खातं आहे. मंत्री झाल्यापासून 2 वर्ष झालं, आमदार 5 वर्ष विधानसभेचे, विधान परिषदेचे 2, असं 7 वर्ष ते देखील त्यांच्याकडे सत्ता आहे. ह्या 7 वर्षामध्ये त्यांनी आणि मंत्री झाल्यावर पहिल्यांदा मंत्री झाले म्हणाले 100 खाटाचा दवाखाना काढला, 200 खाटाचा काढला, 500 खाटाचा काढला. मला आपल्याला या ठिकाणी विचारायचंय, आपण आजारी पडल्यानंतर आपण आपल्या काळामध्ये केलेल्या दवाखान्यात ऍडमिट होतात का सावंतनी कोणता नवीन दवाखाना केलाय त्याच्यामध्ये ऍडमिट होतात? केला असला तर दाखवा आम्हाला. जर त्यांनी दवाखाने केले असते तर मग आपल्या परांडा आणि वाशी तालुक्यामध्ये हे दवाखाने का दिसत नाही? तर ह्या ठिकाणी फक्त कागदावर ह्यांची योजना आहे, लोकांना फसवण्याचं काम चालू आहे. त्या ठिकाणी कसलंही नवीन त्यांच्या खात्याचं कोणतंही नवीन दवाखाना ज्याच्यामध्ये लोक उपचार घेतात असं एकही काम या ठिकाणी सुरू झालेलं नाही. कारण त्यांच्याकडे सत्ता होती परंतु वेळ नव्हता. वेळ कशासाठी वापरत होते तर पुण्या मुंबईला त्यांचे जे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये पैसे कमवण्यासाठी हे मग्न होते. त्यांनी काय सांगितलं की मला मतदारसंघामध्ये फिरायला वेळ नाही, रोज मतदारसंघामध्ये माझा चेहरा घेऊन माझा काय मुका घ्यायचा आहे का म्हणाले. ही माझं वाक्य नाही, त्यांचंच वाक्य. त्यांचा असा समज होता की पैसे दिले की आपण निवडून येतो. गेल्या वेळेस काही प्रमाणात त्यांना यश देखील आलं. महिला भगिनींना आपल्याला त्यांनी 1000 रुपये दिले बचत गटाला. महिला भगिनींना 1000 रुपये देणं 5 वर्षासाठी म्हणजे एका दिवसाला 50 पैसे सुद्धा महिलेला मिळत नाहीत. परंतु साखरेचंही बोलतो, परंतु या ठिकाणी महिलांनी 1000 रुपयासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. त्यांनी आश्वासन काय दिलं की तुम्हाला आम्ही बचत गटाला त्या ठिकाणी मार्केट उपलब्ध करून दिलो, तुमच्या वस्तूला कुठं शिलाई मशीन वाटू, हे करू ते करू. 5 वर्षामध्ये बचत गट हा शब्द त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काढलाय का? एखादा तरी बचत गटाचा मेळावा घेतलाय का?
आता इलेक्शन लागल्यावर कुठेतरी एखादा कार्यक्रम घेतील आणि असं करू तसं बचत करायला करू. बचत गटाची खरी महाराष्ट्रामध्ये संकल्पना सुप्रियाताईंनी राबवली. बचत गटाची सुरुवात आपण आपल्या तालुक्यामध्ये केली. बचत गटाला बँकेकडे जाऊन त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं, शासनाकडून सबसिडी आणून दिली आणि वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेच्या माध्यमातून ते बचत गट सक्षम होतात. 1000 रुपयांनी तुमचा बचत गट सक्षम होणार नाही हे आपण महिला भगिनींना या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आपला प्रचाराचा भागच हा आहे की महिला भगिनींना ह्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे. लोकसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी 1000 रुपये दिले महिलांना, परंतु एकाही महिलेने त्यांना लोकसभेच्या इलेक्शनला मतदान केलेलं नाही. एकदा आपल्या महिला फसल्या, परंतु सारखं सारखं आपल्या महिला फसणार नाही, परंतु तरी सुद्धा आपण या ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे. आता मतदारसंघामध्ये एकही मोठं काम दाखवायला त्यांच्याकडे नाही आणि आता महिन्याभरात काही करता बी येत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, शॉर्टकट केला. मोदी सरकारच्या वेळेस मागे म्हणाले प्रत्येकाच्या खात्यावर आम्ही 1.5 लाख टाकू. आले का कुणाच्या खात्यावर? 15 लाख टाकू. आता 15 लाखाहून म्हणाले एवढं खोटं बोलायचं नको, 1,500वरच खोटं बोलू आपण. आता महिलांना म्हणाले 1,500 देतो. ठीक आहे, महिलांना 1500 रुपये मिळाले, चांगली गोष्ट आहे. परंतु हे 2 वर्षापासून 3 वर्षापासून जर त्यांनी दिले असते आणि पुढे कायमस्वरूपी ठेवणार असेल तर ही चांगली योजना होती. परंतु ह्यांना एका महिन्याचे द्यायला पैसे नाहीत सरकारकडे. परवा भाऊ आपण मागणी केली, कलेक्टरला काल फोन केला की आपल्या जिल्ह्यातले राहिलेले वार्षिक दिलेले पैसे जे असतात जिल्ह्याच्या खर्चासाठी, जे अखर्चित आहेत ते सगळे पैसे त्यांनी मागितले. काल कलेक्टरशी माझं बोलणं झालं. आपल्या जिल्ह्यातले महाराष्ट्रातले त्या लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी डीपीडीसी मध्ये दिलेले सगळे पैसे हे सरकार परत मागवतंय. हे म्हणाले पुढचं पुढं बघू, आचारसंहिता इलेक्शन संपल्यानंतर आणि 1 हप्ता कसा तरी ह्या महिलांना देऊ. परंतु महिला भगिनी देखील आपल्या हुशार आहेत, त्यांना आपण ह्या गोष्टी सांगायला पाहिजे. आपण त्या सांगाव्यात. ह्या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो, आपण मला भेटायचं असेल तर गिरोलीला अर्ध्या तासात मोटरसायकलवर येऊ शकता. कुणाला मध्यस्थी घालायची गरज नाही, काय नाही. तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराकडून एखादं काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना भेटायचं असेल, काम करून घ्यायचं तर लांबच, फक्त ह्या आमदाराची भेट घेऊन दाखवा. तुम्हाला बक्षीसच देतो. त्याची आणि तुमची भेट होऊ शकत नाही. तालुक्यातले जे नेते मंडळी स्वतःला समजून घेतात ते सुद्धा त्यांना भेटू शकत नाहीत, कारण त्यांच्या मागे पुणे, मुंबई आणि त्यांचे व्यवसाय आहेत. इलेक्शन आलं की पैसे द्यायचं आणि त्या ठिकाणी मतदान घ्यायचं ही त्यांची भूमिका आहे. आता 5 वर्षानंतर कुठलंच काम आपण केलं नाही, मग गावाकडे जायला पाहिजे. गावामध्ये लोक त्या ठिकाणी बोलायला लागले, म्हणून आता त्यांनी नवीन सुरू केलेलं आहे की आम्ही गावामध्ये कुठेतरी मुरुम टाकू. आपण मुरुम टाकून देण्यासाठी ह्यांना आमदार केलं का? आपल्या मतदारसंघामध्ये उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं पाहिजे, ही आपल्या तिन्ही तालुक्याची महत्वाची मागणी. ते पाणी आपण 70% काम केलेलं होतं, परंतु ह्या 5 वर्षामध्ये राहिलेलं 22% सुद्धा काम त्यांच्याकडून झालेलं नाही. आणि दुसरं, भाषणामध्ये प्रत्येक वेळेस खोटं बोललं. गेल्या वेळेस तर म्हणाले इलेक्शनलाच पाणी आणलं म्हणाले, नंतर 3-4 तारखा दिल्या त्यालाही त्यांनी पाणी आणू शकले नाही. आणि काल त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी कबूल केलं की पाणी मी काय आणू शकत नाही, इलेक्शनच्या अगोदर 1 वर्षानंतर आणतो. जर माणूस तुम्हाला निवडून दिलेल्या कामासाठी ते काम करत नसेल आणि स्वतः कबूल करत असेल की मी आता पाणी आणू शकत नाही, 1 वर्षांनी आपण हे पाणी आणण्याचा प्रयत्न करू. मग एवढे दिवस तुम्ही लोकांना मूर्खात काढलं का? त्यांना तारखा देत होता? तारखा त्यांनीच दिल्यात, मी दिल्यात का? आणि हे पाणी मतदारसंघात आल्यानंतर आपल्या भागाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा. कुठंतरी 5-50 हजाराचा मुरुम टाकला तर त्यामध्ये आपली मलमपट्टी करण्याचं काम आहे. हे रस्ते MREGSच्या माध्यमातून त्यांना करणं शक्य होतं. MREGS कळंबला चालू होता आणि वाशी भूमपरंड्याला का चालू नव्हतं? कारण तिथले आमदार सक्षम होते, त्यांनी प्रयत्न केला तिथल्या खासदार साहेबांनी, आमदारांनी.
ह्यांनी MREGS राबवलंच नाही. सरकारची योजना आहे ना, तुम्ही काम करा त्या ठिकाणी, तुमच्या वस्ती त्या ठिकाणी होती, शासनाची योजना आहे. आपण 15 वर्ष आमदार असताना MREGS किती मोठ्या प्रमाणात राबवलं. नुसते रस्ते नाही तर तलाव सुद्धा आपण MREGS मध्ये केलेले आहेत. मग हे रस्ते पहिला ह्यांनी MREGS मध्ये का केले नाही, हा विषय आपण या ठिकाणी त्यांना विचारणं गरजेचं आहे. पण एका गावामध्ये 2-4 वस्त्या असतात, एखाद्या ठिकाणी मुरुम टाकला, राहिलेले तीन रस्त्याचं काय करायचं. हे सगळे जे आपले विकास काम आहेत, शासनाकडे प्रत्येक योजना आहे, त्याच्यामध्ये आपण पाठपुरावा केला पाहिजे आणि आपली कामं करून घेतली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या जिल्ह्यातले, आपल्या मतदारसंघातले आपण आहोत. दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी येऊन आपण इथं काय विकास केला ही आपल्याला शिकवण्याची गरज नाही. ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा. जास्त लांबलचक मी आपल्याला या ठिकाणी बोलणार नाही. महाविकास आघाडीचे आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुलजी गांधी जे भविष्यामध्ये आपल्या विधानसभेचा निर्णय घेतील, त्या निर्णयाचा आपण महाराष्ट्रामध्ये सरकार आणि महाविकास आघाडीचा आमदार आपल्या मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.